सर या पुढे नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि गाव सांगा. संजय गोरख भोसले, एकसळ. बरं, तुम्ही हे जे केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे, आपण तुमच्या आल्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत, ठीक आहे, तर त्याचा काय तुम्हाला फरक दिसून आला? आल्याच्या वजात म्हणजे फुटव्यांची संख्या, उंची, काळोखी, बर रोगप्रतिकार शक्ती वाढली. बर आता हा प्लॉट आपण बघतोय तो पावसानंतरचा बघतोय, म्हणजे आता जो पाऊस झाला सगळ्या महाराष्ट्रात त्याच्यानंतरचा प्लॉट बघतोय, बरोबर आहे? हा, तर ते पाणी किती होतं या रानात? यातून पाणी 3-4 मोटर सारखं खाली वाहत होतं, म्हणजे पाणी वाहत होतं पाणी. बर, मग तेवढ्या पाण्याचा आल्याला बऱ्यापैकी इफेक्ट होतो दुसरीकडे? झालेत म्हणजे झालेत सुद्धा. हा, बरं, मग आपल्या प्लॉट मध्ये काय तुम्हाला वाटतं तसं? अजून तर नाहीये काय तसं काय. बरं, काय होतं नेमकं पाणी जास्त झाल्यामुळं? पाणी लागण्याची शक्यता वाढते, बुरशी वाढते. हा, मग आपल्या प्लॉट मध्ये तसं काय दिसत नाही अजून दिसत. बरं, अजून काय फरक दिसतील? तुम्ही मला सांगताना सांगितलं होतं की उंची, काळोखी, पानांची रुंदी वगैरे, लांबी. बर, ह्याची म्हणजे सुरळी आहे, ती सुरळी फुटापर्यंत आहे, काय अशी 1 फुटाची सुरळी आहे ह्याची. बर, हा. आणि आता बाकीचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये फरक हा भरपूर आहे, म्हणजे भरपूर आहे फरक. हा, आता बाकीचे प्लॉट बघितले तर त्यामध्ये स्टिकचं ह्याचं प्रमाणात म्हणजे आता पिवळी स्टिक ही भरपूर आहे, म्हणजे भरपूर आहे त्यांच्याकडे, प्रमाणात. आपल्याकडे नाही. ह्याच्यात म्हणजे बर, आणि दुसरी गोष्ट आपल्याकडचे जेवढे फुटवे आहेत तिकडं ह्या बेण्याला ते तिकडे कमी आहेत, म्हणजे कमी आहेत फुटवे. उंची पण कमी आहे, म्हणजे आता पानांची साईज बी सगळेच कमी आहे, म्हणजे सगळी कमी आहे. आणि आपल्याकडे चांगले चांगले. तर केरनच्या वापरामुळे तुम्ही समाधानी आहात का? भरपूर. बरं, बाकीच्या आले उत्पादकांना तुम्ही काय सांगाल? हेच की ते केरनची टेक्नॉलॉजी चांगली आहे, त्यानं हे होते, रिझल्ट चांगले येतात, लागण्याची क्षमता ही वाढते, बुरशीचे प्रमाण कमी होते. हा, असं तुम्ही सांगाल. हा, धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. I can feel you fade